स्टार्ट करू. हं. आज आम्ही दोघांनी, मी राजू नाईक आणि मनस्विनी प्रभुणे दोघांनी पत्रोपत्री हे विजय केंकरे आणि दिलीप प्रभावळकर यांचं अभिवाचन पाहिलं आणि मंत्रमुग्ध झालो. मग सुरुवातीला आमच्याही मनामध्ये असं एक संशय होता की अशा तऱ्हेनं पत्र वाचणं कितपत नाट्य रूपामध्ये आणि एवढा मोठा प्रेक्षक वर्ग बसलेला आहे, त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील हे खूप. कारण अशा तऱ्हेचे जे कार्यक्रम असतात ना, अभिवाचन अगदी कमी मोजक्या लोकांमध्ये होतात. पण एका मोठ्या कला अकादमीसारख्या सभागृहामध्ये, पणजीमध्ये विशेषतः गोव्यामध्ये असा प्रयोग होणं, लोक त्याला काय प्रतिसाद देतील. पण लोकांनी अफलातून म्हणजे भन्नाट प्रतिसाद होता. अशा प्रकारच्या प्रयोगामध्ये 2 तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणं हा एक मोठा मला त्या नाटकाचा एक छान भाग वाटला. अगदी अगदी अगदी. आम्ही तेच म्हणत होतो की नेहरूंनी आपल्या कन्येला लिहिलेली काही पत्र आहेत आणि त्यांच्या अभिवाचनाचा एक कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला होता. तो माझ्या नजरेसमोर होता आणि आम्ही असं विचार करत होतो की अशा तऱ्हेचं प्रयोग मराठीमध्ये किती होतात, लोक किती ऐकतात. असे होत असतील, लोक पत्र किंवा काही वाचन अशा तऱ्हेचं करत असतील. परंतु एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये इतक्या लोकांसमोर असा प्रयोग करणं नाट्यपूर्ण रीतीनं आणि तो खेळवून ठेवून सतत दोघांमधले संवाद, दोघं एकमेकांना प्रतिक्रिया देत आहेत, वाचतायत, वेगवेगळे प्रसंग घडतायत, त्याच्यामध्ये मध्येच माधुरी, मध्येच त्यांच्यामधले मराठी आणखी सिरियल. सिरियल. आणि हे सिरियल म्हणजे शूटिंगमध्ये असाच प्रकार असतो. ते संपूर्ण तो जो काही त्याला जो भाग दिलेला असतो ना, तिथं अगदी धुळधाड उडवतात. आणि प्रेक्षकही त्याला इतका छान प्रतिसाद हां, देत देत होते. होते. म्हणजे त्या पत्रांमधली जी नाट्यमयता होती ती प्रेक्षकांना अशी पसंत पडत होती आणि छान प्रतिसाद मिळत असं होता आम्ही त्याला. अगदी मनमुराद हसलो, मनमुराद दाद दिली आणि एक चांगला नाट्यप्रयोग, एक चांगलं अभिवाचन पाहून घरी समाधानाने घरी आलो.